हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू रायझिंग इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस अकॅडमी. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं व्हाय एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिस इज मच बेटर दॅन द रेग्युलर सिव्हिल सर्व्हिसेस. मी तुम्हाला चार्ट पॅटर्नमध्ये समजवलं की एका साईडला एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे राज्यसेवा आणि एका साईडला एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेस. मग त्याचं प्री मेन्स इंटरव्ह्यू टोटल पोस्ट कशा आहेत, सिलेबस कसं आहे, प्रेस्टिज कसं आहे, वर्क लाईफ बॅलन्स कसं आहे, प्रमोशन्स कसं आहे, हे सगळे ॲस्पेक्ट्स मी तुम्हाला समजून सांगितले. सगळ्या ॲस्पेक्टमध्ये एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेस आपण बघितलं बेटर होतं. ठीक आहे, तर आता बघणार आहोत आयोगाने आपल्याला टोटल 14 ऑप्शनल सब्जेक्ट दिलेले आहेत. तुम्हाला मी मागे सांगितलं सिलेबस आपण बघितलाय की फक्त मेन्समध्ये काय 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत. तर त्या 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स तुम्हाला आउट ऑफ द 14 ऑप्शनल सब्जेक्ट जे आयोगाने प्रोव्हाइड केले त्यातनं ते 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स आपल्याला चूज करायचे आहेत. आणि त्यापैकी पण ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की व्हाय फॉरेस्ट्री इज द बेस्ट ऑप्शनल सब्जेक्ट फॉर फॉरेस्ट सर्व्हिसेस. ओके, चल बघूया. टोटल 14 ऑप्शनल सब्जेक्ट जे आयोगाने आपल्याला दिले सिमिलर. यूपीएससीचा आणि एमपीएससीचा सिलेबस हा कम्प्लिटली सिमिलर आहे, काहीही फरक नाही. एक बेसिक डिफरन्स आहे, मी तुम्हाला तो पुढे लेक्चरमध्ये सांगणारच आहे. इतकेच ऑप्शनल सब्जेक्ट देखील यूपीएससी मध्ये आहे आणि एमपीएससी मध्ये देखील तितकेच ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. तर हे टोटल ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत 14 ऑप्शनल सब्जेक्ट्स. ठीक आहे, पहिला आहे ॲग्रिकल्चर, सेकंड इज ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि थर्ड इज ॲनिमल हजबंड्री अँड व्हेटरनरी सायन्स. फोर्थ इज केमिकल इंजिनिअरिंग, फिफ्थ इज सिव्हिल इंजिनिअरिंग, सिक्स्थ इज मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सेवन्थ इज फॉरेस्ट्री, 8th is geology, 9th is mathematics and 10th is statistics. 11th optional subject is physics, 12th optional subjects is chemistry, 13th optional subjects is botany and 14th optional subjects is zoology. ठीक आहे, तर हे 14 ऑप्शनल सब्जेक्ट्स दिलेले आहेत, पण यातनं रँडमली कुठलेही ऑप्शनल सब्जेक्ट्स तुम्ही चूज नाही करू शकत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक हेही लक्षात घ्या की ऑप्शनल सब्जेक्ट्स तुमच्या ग्रॅज्युएशनचा आणि ऑप्शनल सब्जेक्टचा काही संबंध नाही. तुम्ही ग्रॅज्युएशन इलिजिबल असाल तर यापैकी कुठल्याही ग्रॅज्युएशन मधलं जरी नसेल, सपोज म्हणजे तुम्ही केमिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तरी देखील तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग ऑप्शनल सब्जेक्ट चूज करू शकता किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑप्शनल सब्जेक्ट चूज करू शकता. ओके, हा बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा. तर ह्या 14 ऑप्शनल सब्जेक्ट्स पैकी देखील आयोगाने असं सांगितलेलं आहे की काही कॉम्बिनेशन तुम्हाला अलाउड नसेल. काही कॉम्बिनेशन्स का अलाउड नसेल? बिकॉज सिमिलर सिलेबस असेल तर तुम्हाला लेव्हरेज असेल तिथे, आणि लेव्हरेज नको आहे. आयोगाला काय करायचं आहे, एक्झॅक्टली त्यांना बघायचं की ह्या कॅन्डिडेटचं पोटेन्शियल किती आहे, त्याच तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे त्यांना. त्याच्यामुळे 2 सिमिलर ऑप्शनल सब्जेक्ट ज्याचे विषय सेम असतील, पूर्ण गाभा सेम असेल, तर ते 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स चालणार नाही. तर ते कुठले ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत जे तुम्हाला घेता येणार नाही? पहिला आहे ॲग्रिकल्चर अँड ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. ऑब्वियस रिझन, ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा बराचसा सिलेबस काय असणार आहे, सेम असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे लेव्हरेज मिळेल बाकी कॅन्डिडेटपेक्षा. त्यामुळे ते ऑप्शनल सब्जेक्ट्स अलाउड नाही. सेकंड इज ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंड्री अँड व्हेटरनरी सायन्स. ऑब्वियस रिझन्स आहेत, कारण की दोघांचा सिलेबस बऱ्यापैकी ओव्हरलॅप असेल. थर्ड इज ॲग्रिकल्चर अँड फॉरेस्ट्री, सिमिलर. त्यानंतर फोर्थ इज chemistry and chemical engineering, and fifth is mathematics and statistics. Similarly, mathematics and statistics are sister branches. ठीक आहे, सो हे 5 कॉम्बिनेशन तुम्हाला अलाउड नसतील. आणि त्याचबरोबर 4 ज्या आपल्याला इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस मेन्शन केलेल्या आहे. फर्स्ट इज ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, सेकंड इज केमिकल इंजिनिअरिंग, थर्ड इज सिव्हिल इंजिनिअरिंग अँड फोर्थ इज मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर आउट ऑफ दिस 4 इंजिनिअरिंग ब्रांचेस तुम्ही कुठल्याही 2 इंजिनिअरिंग ब्रांचेस नाही, ऑप्शनल सब्जेक्ट, ह्या 4 ऑप्शनल सब्जेक्ट्स पैकी जे इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहे 2 ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकत नाही. इंजिनिअरिंग ऑप्शनल सब्जेक्ट्स पैकी केवळ एकच ऑप्शनल सब्जेक्ट घेता येईल, आणि उरलेले जे आणखी 13 ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत हे 3 सोडून त्यातला तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट निवडता येईल. इन शॉर्ट, इंजिनिअरिंगचा एकच ऑप्शनल घेता येईल, 2 इंजिनिअरिंग ऑप्शनल चालणार नाही. ओके, ऑफ द इंजिनिअरिंग सब्जेक्ट्स नॉट मोर दॅन 1 ऑप्शनल सब्जेक्ट्स. ठीक आहे, तर हे ऑप्शनल सब्जेक्ट्स बद्दल कळालं. टोटल 14 ऑप्शनल सब्जेक्ट्स आणि कॉम्बिनेशन कुठले अलाउड आहेत, कुठले अलाउड नाही. त्यानंतर क्वेश्चन पेपर पॅटर्न फॉर ऑल ऑप्शनल सब्जेक्ट्स. बघा, क्वेश्चन पेपर पॅटर्न सिलेबस यूपीएससीचा आणि एमपीएससीचा फॉरेस्ट सर्व्हिसेसचा सेम झालेला आहे, पूर्ण सेम आहे. सगळे कुठलाही ऑप्शनल सब्जेक्ट घ्या, सिलेबस कम्प्लिटली सेम आहे. फक्त पेपर पॅटर्न जो आहे ना, तो पेपर पॅटर्न थोडासा व्हॅरी होतो. पेपर पॅटर्न कसा व्हॅरी होतो मी तुम्हाला सांगेल. एमपीएससीचा ऑप्शनल सब्जेक्ट कम्पॅरेटिव्हली फार इझी आहे यूपीएससी पेक्षा. काय इझी आहे मी ते तुम्हाला सांगतो. यूपीएससी मध्ये देखील 2च ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत. जसं एमपीएससी मध्ये 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत, सिमिलरली यूपीएससी मध्ये देखील फक्त 2च ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत. फरक इतका आहे, एका ऑप्शनल सब्जेक्टचा यूपीएससी मध्ये सपोज आता एक ऑप्शनल सब्जेक्ट 1 असेल तर त्याचा पेपर 1 आणि पेपर 2 असा डिफरन्स असतो. हे बघा, मी तुम्हाला हे थोडंसं क्लिअर करतो. यूपीएससी मध्ये काय, ऑप्शनल सब्जेक्ट 1, ऑप्शनल सब्जेक्ट
2. पण अगेन ऑप्शनल सब्जेक्ट 1 मध्ये पेपर 1 आणि ऑप्शनल सब्जेक्ट 1 मध्येच पेपर 2 देखील असतो. आणि या प्रत्येक ऑप्शनल सब्जेक्टचा सेक्शन ए आणि सेक्शन बी असतो. अँड सिमिलरली हा जो वरचा पॅटर्न आहे, हा जो सगळा वरचा पॅटर्न आहे, सिमिलरली तुमचा हा ऑप्शनल सब्जेक्ट 2 साठी देखील असतो. लक्षात ठेवा, इतका मोठा याचा सिलेबस होतो. पण युपीएससी जरी सिलेबस सेम असेल, पण एमपीएससीची जी फॉरेस्ट सर्व्हिसेस आहे ती इझी आहे. का सांगतो? ऑप्शनल सब्जेक्ट 1, ऑप्शनल सब्जेक्ट 2. ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असं नाहीये. फक्त काय आहे? सेक्शन 1 किंवा सेक्शन ए आणि सेक्शन बी, इतकं इझी आहे. आणि सिमिलरली ऑप्शनल सब्जेक्ट 2 साठी देखील सेक्शन ए आणि सेक्शन बी. दॅट्स इट. इतकं सोपं आहे. त्यामुळे त्याचे मार्क्स देखील कमी आहे. 200 मार्क्सचा इच पेपर आहे. ठीक आहे. तर हा बेसिक डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा, अतिशय इम्पॉर्टंट आहे. यामुळे सिलेबस जरी सेम असेल, पण क्वेश्चन्स मात्र खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आणि इझी क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही एक पेपर झालेला तुम्ही जर बघितलं असेल मागचा पेपर, तर तुम्हाला लक्षात येईल ते. तर कसा असतो क्वेश्चन पेपर पॅटर्न थोडं बघूयात आपण. पहिल्यांदा बघा, हा एक ऑप्शनल सब्जेक्टचा पॅटर्न आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी. त्यात क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हा एकच पेपरचा पॅटर्न आहे. ऑप्शनल सब्जेक्ट 1 म्हणू शकतो त्याला आपण, किंवा आपण पर्टिक्युलरली एका ऑप्शनल सब्जेक्टचं. तर ऑप्शनल सब्जेक्ट 1 मध्ये सेक्शन ए, सेक्शन बी. एका सेक्शन ए मध्ये हा जो क्वेश्चन नंबर 1 आणि सेक्शन बी मधला हा क्वेश्चन नंबर 5 हे कंपल्सरी, हे तुम्हाला अटेंड करायचेच आहे. याशिवाय पुढे तुम्हाला चान्सेस नाही मिळणार, किंवा मग हे कंपल्सरी तुम्हाला यावर आन्सर्स लिहायचेच आहे. पण त्यांनी काय केलंय, क्वेश्चन नंबर 1 मध्ये 7 क्वेश्चन दिले आणि आउट ऑफ दोज 7 तुम्ही पास लिहू शकतात. सिमिलरली क्वेश्चन नंबर 5 मध्ये 7 क्वेश्चन दिलेले आहेत, तर त्यापैकी तुम्ही 5 अटेम्प्ट करू शकता. पण आता जे क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि क्वेश्चन नंबर 6, 7, 8, तर इकडचे ह्या 3 पैकी 2 किंवा 1, जर तुम्ही इकडचे 2 घेतले तर इकडे काय करावं लागेल तुम्हाला, 1 क्वेश्चन. आणि सिमिलरली बघा, हे मी तुम्हाला वेगवेगळे कलर त्यासाठी वापरले. जर तुम्ही इकडे एक ह्या क्वेश्चन नंबर 2, 3, 4 यांच्यापैकी जर 1 क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल, तर तुम्हाला सेक्शन बी मधले ह्या 3 पैकी हे जे 3 क्वेश्चन आहे याच्यापैकी 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. किंवा मग तुम्ही काय करू शकता, इकडचे हे 2, 3, 4 यांच्यापैकी जर तुम्ही 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले, तर इकडचे 6, 7, 8 पैकी तुम्हाला 1 क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आलं लक्षात? मग मार्क्स किती होतात? हे 40 + 40 आणि इकडचे 2 आणि इकडचा 1 मिळून 40, 40, 80 आणि इकड टोटल बाकीचे 3, असं टोटल मार्क्स किती होतात? 200 मार्क्स. ओके. तर अशा पद्धतीने 200 मार्क्सचा हा तुमचा क्वेश्चन पेपर असतो. अगदी इझी आहे. थोडंसं नीट तुम्ही जर नोटिफिकेशन मध्ये बघितलं तरी लक्षात तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. तर ऑप्शनल सब्जेक्ट जे 14 ऑप्शनल सब्जेक्ट आहे, ह्या लेक्चरमध्ये मी पर्टिक्युलरली तुम्हाला सांगणार आहे की फॉरेस्ट्री हा सगळ्यात प्रिफरेबल ऑप्शनल सब्जेक्ट काय. आणि तुम्ही मला बऱ्याचदा वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर बघितलं असेल, लाईव्ह लेक्चर्समध्ये बघितलं असेल, मी बऱ्याचदा सांगतो की फॉरेस्टचा सक्सेस रेशो हा 43.1% आहे. 43.1% का मी तुम्हाला सांगतो की आउट ऑफ 10 कॅन्डिडेट्स अराउंड 4 to 5 कॅन्डिडेटचा ऑप्शनल सब्जेक्ट, एक ऑप्शनल सब्जेक्ट हा फॉरेस्ट्रीज असतो. त्याच्यामागे काही रिझन्स आहे. हे मी स्वतःहून डेटा जनरेट नाही केलेला. हे जे आयोग असतं, एमपीएससी सुद्धा किंवा युपीएससी सुद्धा, त्यांच्याकडे एक रेकॉर्ड असतं. त्या रेकॉर्डवरनं मी हा डेटा काढला. तुम्हाला मी सांगतो कशा पद्धतीने हा फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट सगळ्यात जास्त प्रिफरेबल आहे. तर सक्सेस रेशो इकडे आपण जसं मागे बघितलं आपण की एमपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस आणि एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेस, तर त्यांच्यातला आपण डिफरन्स बघितला. त्याच पद्धतीने फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट आणि इतर ऑप्शनल सब्जेक्ट याच्यातला डिफरन्स इथं मी बघणार आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. तर सक्सेस रेशो फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्टचा काय आहे? हायेस्ट आहे. जितके काही 14 ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला प्रोव्हाइड केले त्यांच्यापैकी फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्टचा सक्सेस रेशो काय? हायेस्ट आहे. इकडे बाकी ऑप्शनल सब्जेक्टचा सक्सेस रेशो काय? लो आहे. त्याला कारण काय आहेत? बघा, हा एक रिपोर्ट युपीएससी दरवर्षी पब्लिश करतं. हा अॅन्युअल रिपोर्ट असतो की
सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे किती कॅन्डिडेट्सने कुठला सब्जेक्ट घेतला आणि त्याचबरोबर तो सब्जेक्ट घेतलेला असताना ते फायनली इंटरव्ह्यूमध्ये किती पोहोचले आणि त्या इंटरव्ह्यूमधनं किती कॅन्डिडेट फायनली सिलेक्ट झाले, त्याच्यावरनं हा आयोगाने UPSCने दिलेला रिपोर्ट आहे. MPSCचा काही फरक नसणार आहे, सिमिलर असणार आहे. तर हा UPSCचा अॅन्युअल रिपोर्ट आहे 2021-22चा. रिसेंट रिपोर्टमध्ये बघितलं तरी पण हेच प्रमाण असणार आहे. तर पहिलं ऑप्शनल सब्जेक्ट आहे फॉरेस्ट्री. का फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट आहे? किती कॅन्डिडेटने इंटरव्ह्यू अटेम्प्ट केला, किती कॅन्डिडेट इंटरव्ह्यू पर्यंत गेले? 195 कॅन्डिडेट इंटरव्ह्यू पर्यंत गेले. किती? 195. आणि आउट ऑफ दोज 195 कॅन्डिडेट 84 कॅन्डिडेट काय होते? फायनल लिस्टमध्ये, फायनल मेरिट लिस्टमध्ये सिलेक्ट झाले. बघा UPSCच्या पोस्ट असतात 160 to 170. आउट ऑफ दोज 160 to 170 कॅन्डिडेट 84 कॅन्डिडेट काय होते त्यावर्षी? सपोज 180 असतील किंवा याच रेंजमध्ये असतात, 150 to 180 पर्यंतच UPSCच्या पोस्ट असतात, त्यापेक्षा जास्त नसतात. तर त्यापैकी आउट ऑफ दोज 160 or 170 पोस्ट 84 कॅन्डिडेट्स काय होते? फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्टने मेरिट लिस्टमध्ये आलेले होते. तर हे आयोगाने दिलेलं आहे, मी सांगत नाही. तो जर हा रेशो अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेट केला तर 43.1%चा हा सक्सेस रेशो येतो. 43.1% म्हणजे काय? जर 10 कॅन्डिडेट फायनल लिस्टमध्ये सिलेक्ट झालेले असतील तर त्यापैकी 4 कॅन्डिडेटचा, 4 ते 5 कॅन्डिडेटचा ऑप्शनल सब्जेक्ट काय असतो? तुमचा फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट असतो. सेकंड ऑप्शनल सब्जेक्ट जो प्रिफर केला जातो दॅट इज जिओलॉजी. जिओलॉजीचे 90 कॅन्डिडेट्सने इंटरव्ह्यू अटेम्प्ट केला, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले, पर्सनॅलिटी टेस्ट पर्यंत पोहोचले आणि आउट ऑफ दोज 90 33 कॅन्डिडेट्स काय झालेले होते? सिलेक्ट झाले होते. आणि त्याच पद्धतीने बाकी ऑप्शनल सब्जेक्टचं देखील आयोगाने इथे आपल्याला आपण म्हणू शकतो की विवरण दिलेलं आहे. ठीक आहे. तर म्हणून मी जे सांगतो की फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट, आणि तुम्ही बघा मेरिट लिस्टमध्ये पण जर असाल, फर्स्ट कॅन्डिडेट जो असतो AIR फर्स्ट ज्याचा असतं, ऑल इंडिया रँक ज्याची फर्स्ट असते त्याचा फॉरेस्ट्रीच ऑप्शनल असतो. आतापर्यंत असं कधीच नाही झालंय, म्हणजे माझ्या बघण्यात आणि वाचतात नाही. आता इतक्या वर्षापासून 2012 पासून मी प्रिपरेशन करतोय म्हणा किंवा टीचिंग फील्डमध्ये, मेंटरशिपमध्ये, तर आतापर्यंत मी बघितलं नाहीये फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये UPSC मधनं जोही कॅन्डिडेट फर्स्ट कॅन्डिडेट येतो त्याचा एक ऑप्शनल सब्जेक्ट फॉरेस्ट्रीच असतो माझ्या माहितीप्रमाणे. ठीक आहे. तर दॅट्स वाय द फॉरेस्ट ऑप्शनल सब्जेक्ट इज द बेस्ट ऑप्शनल सब्जेक्ट इन द फॉरेस्ट सर्व्हिसेस. ठीक आहे. सो पुढचा पॉईंट आहे सिलेबस. फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्टचा सिलेबस काय? अगदी कन्साइज आणि एंगेजिंग सिलेबस आहे. इकडे काय असणार आहे? मात्र अदर ऑप्शनल सब्जेक्टचा वास असणार आहे. सपोज केमिकल इंजिनिअरिंग तुम्ही एक ऑप्शनल सब्जेक्ट घेतला, केमिकल इंजिनिअरिंग ऑप्शनल सब्जेक्टमध्ये आता तुम्हाला एक तर तुमचं ग्रॅज्युएशन केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पाहिजे. आता तुम्ही केमिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर 4 वर्षाचा जो काही सिलेबस असेल तो तुमचा कम्प्लिटली कव्हर पाहिजे. असं थोडीच असणार आहे की फक्त फर्स्ट इयरमधलंच तुम्हाला विचारलं, सेकंड इयरमधलं नाही. आयोगाने जो सिलेबस दिलाय तो बघा. तुमचा जो सिलेबस मेन्शन असतो, तुम्ही 4 वर्ष इंजिनिअरिंगमध्ये जेवढं शिकलाय तो सगळं कंपाईल केला जातो, त्याच्यातनं सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स घेतले जातात आणि आयोग काय करतं त्या केमिकल इंजिनिअरिंग टॉपिकच्या अंडर हा सिलेबस आहे असं तुम्हाला सांगतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनशी रिलेटेड जर तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट घेतला तर तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते, खूप वास्ट सिलेबस होतो. मी असं म्हणत नाही की तुम्ही सक्सेसफुल होणार नाही, डेफिनेटली तुम्ही सक्सेसफुल होऊ शकतात. फरक एवढा आहे की त्याला एफर्ट जास्त घ्यावे लागतात. खूप तुम्हाला वास्ट सिलेबस असतो, कव्हर होत नाही लवकर. तर त्याच्यामुळे थोडंसं आपण असा सिलेबस घ्यायचा की जो लवकर, असा ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा की जो लवकर होईल आणि कन्साइज आणि एंगेजिंग देखील असेल. त्यानंतर कंटेंट काय असतं? फॉरेस्ट ऑप्शनल सब्जेक्टमध्ये जे कंटेंट आहे ते अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. इकडे काय मात्र कॉम्प्लेक्स कंटेंट आहे. सिमिलर रिझन, जसं जर तुमचं ग्रॅज्युएशनशी रिलेटेड तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट घेत असणार तर कॉम्प्लेक्स असणार, खूप डिटेलमध्ये असणार. इकडे मात्र काय स्ट्रेट फॉरवर्ड कंटेंट आहे. स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे काय? हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही एक काम करा, तुम्ही फॉरेस्ट ऑप्शनल सब्जेक्ट काय काय सिलेबस प्रोव्हाइड केला आहे तेवढं बघा. तुम्ही वाचतानाच तुम्हाला जाणवेल की अरे हा हे कव्हरेबल आहे, हे आपण जर व्यवस्थित लर्न करून घेतलं तर अगदी याच्यात चांगले मार्क्स येऊ शकतात. स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे एक टॉपिक आहे तिथे मँग्रोज आणि कोल्ड डेझर्ट. तर मँग्रोजवर क्वेश्चन बनून बनणार काय की मँग्रोजमध्ये क्वेश्चन बनतील, बेनिफिट्स ऑफ मँग्रोज, हॅझर्ड्स टू मँग्रोज, मँग्रोज स्पेसिस, मँग्रोज क्लासिफिकेशन, मँग्रोजचा अॅनालिटिकल 2-3 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्या व्यतिरिक्त नाही. तसंच एक सिल्व्हिकल्चर सिस्टीम म्हणून एक आपल्याला टॉपिक मेन्शन केलेलं आहे फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्टमध्ये. तर सिल्व्हिकल्चर्समध्ये काय असणार आहे? आपण 25 to 27 सिल्व्हिकल्चर सिस्टीम्स बघणार आहे. तेवढ्या तुम्ही जर परफेक्ट केला, मी तुम्हाला टीचिंग करेन, मॅक्सिमम डायग्राम, रिअल इमेजेस देखील मी वापरणार आहे. तर त्या डायग्राम्स आणि इमेजेसवरनं तुम्ही जर समजून घेतलं त्या आउट ऑफ दोज 25 सिल्व्हिकल्चर सिस्टीम 1 किंवा 2 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर मग त्यामुळे तेवढ्या सिस्टीम तुम्ही केल्या 100% तुमचे मार्क्स कव्हर होत आहेत. म्हणून याचं जे कंटेंट विचारलं जातं ते अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ठीक आहे. त्यानंतर स्कोरिंग पोटेन्शियल.
इझी ऑप्शनल सब्जेक्ट असल्यामुळे कन्साइज आहे, एंगेजिंग आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, त्याच्यामुळे इथे स्कोरिंग पोटेन्शियल काय असणार आहे फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्टचं खूप जास्त असणार आहे. आणि इकडे काय असणार आहे मात्र बाकी ऑप्शनल सब्जेक्ट्समध्ये कम्पॅरेटिव्हली लो स्कोरिंग पोटेन्शियल असेल. किती मार्क्स येऊ शकतात जर युपीएससीचं तुम्ही बघितलं, हे बघा मी युपीएससीचा फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट देखील शिकवतो आणि एमपीएससीचा देखील शिकवतो. फक्त दोघांमध्ये सिलेबस सेम आहे पण टफनेस काय वेगवेगळा आहे. दोघांमध्ये शिकवण्याची पद्धत काय असणार आहे थोडी वेगळी असणार आहे. कारण की क्वेश्चन जे विचारता एमपीएससी ते थोडेसे इझी म्हणू शकतो किंवा मॉडरेट म्हणू शकतो. युपीएससी मध्ये देखील मॉडरेटच आहेत पण एक वरची स्टेज आपण त्यात कन्सिडर करू शकतो. तर युपीएससी मध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं तर अराउंड 400 to 70 प्लस मार्क्स येऊ शकतात. किती 270 प्लस मार्क्स. आणि एमपीएससी मध्ये जर तुम्ही नीट फोकस करून स्टडी केला तर 140 to 150 मार्क्स येण्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. किती 140 to 150. बघा कॉम्पिटिशन किती डिफर होते. जर इथे तुम्हाला 140 to 150 मार्क्स आले तर तुम्ही बाकीच्या कॅन्डिडेट्सपेक्षा इथे काय होतं डेफिनेटली खूप वेगळे दिसतात. तुमचं मेरिटच्या वेळेस मात्र तुमची रँकिंग काय होते ऑटोमॅटिकली वरती सरकत असते. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज मेमरायझेशन. मेमरायझेशन काय इकडे लिमिटेड आहे कारण की स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले जातात. कंटेंट देखील आयोगाने जे दिलेलं आहे अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे त्याच्यामुळे लिमिटेड मेमरायझेशन. पण जसं मी वरती सांगितलं केमिकल इंजिनिअरिंगचं तुम्हाला उदाहरण दिलं. केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे 4 वर्षांचा सिलेबस तोच सिलेबस आयोगाने काय केलेला असेल कॉम्प्रेस केलेला असेल. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ग्रॅज्युएशनशी रिलेटेड जर टॉपिक असेल तर त्याचं जर मेमरायझेशन काय असणार आहे खूप जास्त असणार आहे. आणि कम्पेअर टू अदर सब्जेक्ट दिस वन इज द इझिएस्ट. या बाकी ऑप्शनल सब्जेक्ट आपण पर्टिक्युलर एका ऑप्शनल सब्जेक्टशी कम्पेअर करत नाहीये त्याच्यामुळे इथे मात्र सांगता येणार नाही. पण जेवढी 14 ऑप्शनल सब्जेक्ट्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले अमंग देम दिस इज द इझिएस्ट ऑप्शन सब्जेक्ट फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट. आणि याच्यात मार्क्स येण्याचे चान्सेस देखील काय असतात जास्त असतात. पण इतकं असून देखील मार्क्स काय येत नाही. मग बरेच लोक तर एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये असू द्या किंवा युपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये असू द्या फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट येतात आणि तरीही मार्क्स येत नाही. तर मार्क्स काय येत नाही त्याची काही रिझन्स मी तुम्हाला पुढे सांगेल. आता बघूया आपलं याच्यावरनं कन्क्लुजन तर निघालं. मागे आपण बघितलं तेव्हा कन्क्लुजन काढलेलं की एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेस इज द बेस्ट शॉर्टकट वे टू ग्रॅब द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. सो हिअर ऑल्सो फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट इज द बेस्ट ऑप्शनल सब्जेक्ट टू सिक्युअर रँक इन द फॉरेस्ट सर्व्हिसेस. ठीक आहे. हे कन्क्लुजन आपल्याला मिळालेलं आहे. आता सिलेबस काय दिलेला आहे. हा युपीएससीचा सिलेबस आहे. युपीएससी आणि एमपीएससी मध्ये सिलेबस वेगवेगळा नाही. सिलेबस कम्प्लिटली सेम आहे. फक्त त्यांनी काय केलंय पॉईंट्स एका हेडिंग मधला एक पॉईंट काढून त्यांनी नवीन हेडिंग बनवलंय एमपीएससीने. दॅट्स इट. तर फॉरेस्ट ऑप्शनल सब्जेक्टमध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे पेपर 1 अँड पेपर 2. पेपर 1 इज अगेन डिवायडेड इंटू सेक्शन ए सेक्शन बी अँड पेपर 2 इज अगेन डिवायडेड इंटू सेक्शन ए अँड सेक्शन बी. तर पेपर 1 मध्ये काय सिल्व्हिकल्चर जनरल. Silviculture general. Second is silviculture system. Third is silviculture of mangroves and cold desert. Fourth is silviculture of trees. Silviculture काय आहे हे सगळं मी डिटेल ज्यावेळेस तुम्हाला शिकवणार आहे त्यावेळेस हे सगळं कव्हर करेल. सो डोंट वरी काहीही अवघड नाही आहे. मी तुम्हाला इतकं लेमन लँग्वेजमध्ये आणि इझी लँग्वेजमध्ये सांगेल की तुम्हाला ते ऑटोमॅटिकली एक्झाम्सच्या वेळेस रिकॉल होईल. ठीक आहे. तर सेक्शन बी मध्ये ॲग्रो फॉरेस्ट्री, सोशल फॉरेस्ट्री, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट अँड ऑल्सो ट्रायबॉलॉजी. Second point in section B, forest soils, soil conservation and watershed management. Third point is environmental conservation and biodiversity. Fourth point is tree improvement and seed technology. ठीक है. पेपर सेकंड मध्ये सेक्शन ए फर्स्ट पॉइंट इज फॉरेस्ट मॅनेजमेंट अँड मॅनेजमेंट सिस्टीम. पॉइंट सेकंड इज फॉरेस्ट वर्किंग प्लॅन, फॉरेस्ट मेन्सुरेशन अँड रिमोट सेन्सिंग, सर्वेइंग अँड फॉरेस्ट इंजिनिअरिंग. सेक्शन बी मध्ये फॉरेस्ट इकॉलॉजी अँड इथनोबॉटनी, फॉरेस्ट रिसोर्सेस अँड युटिलायझेशन. थर्ड इज फॉरेस्ट प्रोटेक्शन अँड वाईल्ड लाईफ बायोलॉजी, फॉरेस्ट इकॉनॉमिक्स अँड लेजिस्लेशन. इतकेच टॉपिक आहे. म्हणजे टोटल किती टॉपिक झाले युपीएससी साठी 16 टॉपिक. 8 टॉपिक्स फ्रॉम पेपर 1 अँड 8 टॉपिक्स फ्रॉम पेपर 2. तर आता एमपीएससीने काय केलंय ते बघूया. एमपीएससीने काय केलेलं नाहीये वेगळं. फक्त त्यांनी काय केलंय प्रत्येक टॉपिक मधला एक टॉपिक काढून नवीन हेडिंग बनवलंय. आणि हे जे क्लासिफिकेशन होतं सेक्शन ए सेक्शन बी पेपर 1 पेपर 2 हे सगळं काढून टाकलंय. त्यांनी फक्त काय केलंय आपल्याला हे जे मी तुम्हाला कलरफुल दिसतात ग्रीन कलर पिंक कलर आणि ब्लू कलर असे 20 टॉपिक्स दिले. त्यांनी काहीच नाही वेगळं केलं. सिलेबस कम्प्लिटली सेम आहे. काहीही फरक नाही. फक्त काय केलं हे 4 नवीन टॉपिक ऍड केले. हा एक सॉइल कॉन्झर्वेशन, बायोडायव्हर्सिटी अँड फॉरेस्ट पॉलिसी. पण युपीएससी मध्ये हे वरच्या टॉपिक्स मध्ये ऍड होते. तर फॉरेस्ट ट्रायबॉलॉजी हा बघा इथे हा ट्रायबॉलॉजी आहे.
कलर चेंज करतो मी. हा ट्रायबॉलॉजीचा पार्ट आहे, त्यांनी तो वेगळ्या पार्टमध्ये टाकला. त्यानंतर फॉरेस्ट सॉइल कॉन्झर्वेशन अँड वॉटरशेड मॅनेजमेंट होतं, तर हा सॉइल कॉन्झर्वेशन अँड वॉटरशेड मॅनेजमेंटचा वेगळा पॉईंट करून टाकला. त्यानंतर एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी होतं, तर हा बायोडायव्हर्सिटीचा पार्ट आहे, हा वेगळा एक पॉईंट केला. आणि इकडे फॉरेस्ट इकॉनॉमिक्स अँड लेजिस्लेशन होतं, तर त्यांनी काय केलं, इकॉनॉमिक्स ठेवला, हा लेजिस्लेशनचा फक्त वेगळा पॉईंट केला. तर असे 20 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. ओके, सो ह्या 20 पॉईंट्समधनं आपल्याला सगळा सिलेबस कव्हर करायचा, काही वेगळं नाही. यूपीएससी एमपीएससी सिलेबस अगदी सेम आहे, फक्त क्वेश्चनची जी लेवल आहे, टफनेस लेवल, दॅट इज डिफरंट वन. सिलेबस सेम. तर आता हे जे 20 पॉईंट्स आहे, याच्यापैकी काही जे पॉईंट्स आहे ते अगदी इझी आहे. म्हणजे तुम्हाला मी ते एक दोनदा शिकवलं तरी किंवा ते जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते जरी बघितले तरी कव्हर होतील. आणि बाकीचे जे आहेत ते मॉडरेट टू हार्ड लेवलला आहे. तर यापैकी सिल्व्हिकल्चर ऑफ मँग्रोव्ज अँड कोल्ड डेझर्ट हा टॉपिक अतिशय इझी आहे. सिल्व्हिकल्चर ऑफ ट्रीज हा देखील इझी आहे. ॲग्रो फॉरेस्ट्री, सोशल फॉरेस्ट्री, जॉईंट फॉरेस्टमेंट, ट्रायबॉलॉजी हा देखील इझी आहे. फॉरेस्ट सॉइल कॉन्झर्वेशन अँड वॉटरशेड मॅनेजमेंट हा देखील इझी पोर्शन आहे. एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, बायोडायव्हर्सिटी हा देखील इझी आहे. खाली जर बघितलं तर फॉरेस्ट इकॉलॉजी, इथनोबॉटनी, फॉरेस्ट रिसोर्सेस युटिलायझेशन, फॉरेस्ट प्रोटेक्शन, वाईल्ड लाईफ बायोलॉजी, फॉरेस्ट इकॉनॉमिक्स अँड लेजिस्लेशन हा देखील इझी पार्ट आहे. ट्रायबॉलॉजीचं वरती सांगितलंच आहे, त्याचाच पार्ट आहे, त्यामुळे हा देखील काय आहे, इझी पार्ट आहे. ठीक आहे, आणि हा देखील इझी पार्ट आहे. ओके, तर हे सगळे जे पार्ट आहेत, मी जिथे जिथे इझी लिहिलेलं हे इझी आहेत. इथे मार्क्स आपले जायला नको. बघा, सिल्व्हिकल्चर सिस्टीम, सिल्व्हिकल्चर जनरल, फॉरेस्ट वर्किंग प्लॅन, फॉरेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम, मेन्सुरेशन, सेन्सिंग, सर्विंग फॉरेस्ट इंजिनिअरिंग, हे जे हार्ड टॉपिक आहे, इथे मार्क्स थोडेसे आपल्याला मिळवायला खूप एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत, किंवा आपण त्याची रायटिंग प्रॅक्टिस करू, त्यावेळेस तुमचं मी ते कव्हर करेल. पण हे जे इझी टॉपिक आहे, याच्यात आपले मार्क्स जाता कामा नाही. थोडंसं मागे तुम्हाला नॉईज येत असेल फायटर जेट्सचा, माहिती नाही का इतके फायटर जेट्स आज फ्लाय करता, सो थोडंसं बेअर विथ मी. आलं लक्षात? तर हे सगळे तुमचे काय असणार आहे, जे इझी मार्क केलेले आहे, याच्यात आपल्याला मॅक्सिमम मार्क कव्हर करायचे आहेत. आणि बाकीचे जे टॉपिक्स आहेत त्याच्यात देखील मार्क्स मिळू, पण त्याच्यात आपल्याला एफर्ट्स थोडेसे जास्त घ्यायचे. ठीक आहे, सो आय थिंक हे कव्हर झालेलं आहे आपला सगळ्या सिलेबस. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, व्हाय एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिसेस इज मच बेटर दॅन द रेग्युलर सिव्हिल सर्व्हिसेस. कव्हर झालेला आहे तो क्वेश्चन मागच्या लेक्चरमध्ये. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, व्हाय फॉरेस्ट्री इज द बेस्ट ऑप्शनल सब्जेक्ट्स. ओके, सो बघा, आजपर्यंत आपण फक्त फॉरेस्ट ऑप्शनलवर फायटर जेट आजपर्यंत आपण फक्त फॉरेस्ट ऑप्शनलवर फोकस करून तयारी करून घेत होतो. ओके, पण आता बऱ्याच स्टुडंट्स मला रिक्वायरमेंट आली की सर तुम्ही जसं फॉरेस्ट ऑप्शनल सब्जेक्ट घेताय त्या लेवलचं बाकी ऑप्शनल देखील सुरू करा. त्यामुळे आपण फॉरेस्ट ऑप्शनल सोबत इतर ऑप्शनल सब्जेक्टच्या बॅचेस देखील सुरू करत आहोत. लक्षात घ्या, ऑप्शनल सब्जेक्ट हा ह्या परीक्षेतला सगळ्यात महत्त्वाचा निर्णायक घटक आहे. आणि म्हणूनच स्ट्रॉंग फाउंडेशन, क्रिस्टल क्लिअर कॉन्सेप्ट, पर्सनल मेंटरशिप, ह्या तिघ गोष्टी ज्या असणार आहे ना, त्या इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. माझी स्ट्रॅटेजी जे आहे, तुम्ही माझे लेक्चर्स बघितले असाल यूट्यूबवर, बाकी इतर ठिकाणी देखील, तर मी मॅक्सिमम इमेजेसचा यूज करतो, किंवा डायग्राम्सचा यूज करतो, किंवा पाय चार्टचा यूज करतो. कारण की कोर कॉन्सेप्ट्स कळणं गरजेचं असतं, आणि त्या कोर कॉन्सेप्टचं क्रिस्टल क्लिअर एक्सप्लेनेशन देखील तुम्हाला स्टुडंट्सला मिळणं गरजेचं असतं. त्याचबरोबर मी तुम्हाला हाय क्वालिटी एक्झाम ओरिएंटेड 1600 पेजेसच्या नोट्स देणार आहे. त्या नोट्सचं तुम्ही वापरा. लेक्चर झालं आपलं की लेक्चर संपल्यावर लगेच नोट्स तुम्हाला रिवाईज करायचा. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, करत राहा. जोपर्यंत तुम्हाला त्यात मास्टरी येत नाही तोपर्यंत तुम्ही ते करत राहायचं. त्याचबरोबर मी तुमचं रेग्युलर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस देखील करणार आहे. बघा, असंही होऊ शकतं, जे कॅन्डिडेट माझ्याकडे फॉरेस्ट सर्व्हिसेसला आहे, 2 कॅन्डिडेट, त्यांना दोघांना मी टीचिंग काय करणार आहे, सेम करणार आहे. दोघांना नोट्स काय प्रोव्हाइड करणार आहेत, सेम करणार आहे. दोघं सारखेच एफर्ट्स घेणार आहे. दोघांना नॉलेज सेम असणार आहे. पण फरक कुठे असतो, तर आन्सर रायटिंगमध्ये. त्या दोघं कॅन्डिडेटपैकी जो बेटर आन्सर करेल, बेटर प्रेझेंट करेल, शेवटी इव्हॅल्युएशन कुठे होतं आहे तुमचं, नॉलेज असणं तर गरजेचं आहे, पण इव्हॅल्युएशन कुठल्या बेसिसवर होतं, तुम्ही एक्झॅक्टली आन्सर रायटिंग कसं करताय, पेपर तुमच्या हातात आल्यानंतर आन्सर शीटमध्ये तुम्ही आन्सर कसं लिहिलं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि ते सगळ्यात तुमचं इव्हॅल्युएशन तुम्हाला करून देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचं रेग्युलर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आणि त्याचं गायडन्स देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करत राहील. त्याचबरोबर PYQचे जे ॲनालिसिस आहे ते देखील आपण वेळोवेळी PYQचं ॲनालिसिस प्रत्येक टॉपिकच्या अगोदर किंवा नंतर मी PYQचं ॲनालिसिस देखील करेल. त्यात तुम्हाला सांगणार आहे की इंट्रोडक्शन कसं असायला हवं, बॉडी कशी असायला हवी, आणि त्यानंतर कन्क्लुजन कसं असायला हवं, आणि डायग्राम्स कुठल्या काढायच्या आहेत, कुठल्या टर्मिनॉलॉजीज प्रॉपरली मेन्शन करायच्या आहेत, एक्झाम्पल्स काय द्यायचे, तुमच्या आन्सरला वेटेज कसा
यायला हवं हे मी तुम्हाला सांगणार, कारण की मला तेवढा एक्सपिरियन्स आहे. मी स्वतः रँक होल्डर आहे, त्याच पद्धतीने मी सर्व्हिस देखील केलेली आहे आणि बऱ्याच वेळेस ह्या एक्झाम्सच्या प्रोसेसमधनं देखील गेलो. त्यामुळे तितका अंदाज आलेला आहे तुमच्या आन्सर्समध्ये वेटेज कसं आणायचं हे मला माहिती आहे आणि तेच मी तुमच्याकडनं करून घेणार आहे. आणि पर्सनल मेंटरशिप देखील माझी अवेलेबल असणार आहे. सो लक्षात ठेवा, मला तुम्हाला ह्या सगळ्यावरनं फक्त एकच सांगायचं, जर तुम्हाला खरंच फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर ही सुरुवात अत्यंत महत्त्वाची आहे. बिकॉज इफ यू आर जेन्युनली कमिटेड टू सक्सीड इन फॉरेस्ट सर्व्हिसेस ना, तुम्हाला जे गायडन्स लागेल दॅट गायडन्स विल शेप युअर रिझल्ट्स. आणि त्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला ही बॅच जॉईन करायची. बिकॉज दिस इज द राईट स्टेप इन द राईट डिरेक्शन और ॲट द राईट टाइम ओनली आपण म्हणू शकतो. कारण की 144 पोस्ट आहेत, तिकडे 127 पोस्टसाठी 4-5 लाख कॅन्डिडेट अपेअर होत आहे, इकडे 144 पोस्ट आहे. तर डेफिनेटली राईट स्टेप आहे अँड ॲट द राईट टायमिंग देखील आहे. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच. हे लेक्चर संपलेलं आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरला.